गाईज आमच्या घरी आहेत गणपती आणि त्याच्यानंतर डेकोरेशन तर नाही पण चालू आहे. तर डेकोरेशन करायला आम्ही बोलवलं आणि तुम्हाला दाखवतो सगळा पसारा. आले आम्ही या व्यक्तीला बोलले डेकोरेशन करायला आमचा. ते बिचारे आल्यापासून अख्खा दिवस झाला. ती काल आले तिथून ती डेकोरेशनच्याच मागे लागले. सगळं तिनेच केले. म्हणजे आता एवढाच केले सध्या. करते बिचारे असते अशी एकटी आहे ना करायला. तीच करते हे सगळं तिनेच केलं का दिवस. एकदा चेहरा पण बघून घ्या तिचा कसा. मामाच्या आईला इथे दिले भाजी साफ करायला. आईकडे बघ नाही म्हणून आम्ही आईला भाजी साफ करायला दिले. एवढी भारी छान मेहंदी काढते. सो गाईज इथे तर एवढी मखारीचा आम्ही तर दुपारी काही केला नाही. तर आता ते मामाने करायला घेतले आणि आता यायला जातील गणपती आणायला. आणि मम्मी इथे सोनदीदी आमची फुलांची रांगोळी काढणार आहे इथे. सोनदीदी इकडे बघ. सोनदीदीने रांगोळी काढायला घेतले आणि आता आमची गँग पण येणार आहे. संध्यांची गँग येणार आहे थोड्याच वेळात. काठ्या लावून घेऊ दीदीने पावलं काढायला घेतलेली आहे. आई फुलं तोडली का? काय करते ग? हा आहेत आहे. हे बघा काय अरे मी लावायला बघत होतो मला. सो गाईज आम्ही ही सगळी तयारी केली. बाप्पाच्या एंट्रीसाठी गेलेली आहे. हे बघा सगळं मी बाप्पाच्या एंट्रीसाठी तयारी केलेली आहे. पावलं वगैरे मी काढलेली. बघा गाईज गणपती आणताना आम्ही गॅस भरतोय. इथे आमची गँग आहे गॅस भरायला आल्या. हे आमचा मामा. मामा इकडे जानूला जाऊन घाई झाली माझ्यापेक्षा.
गेली ना तुमच्या सगळ्या पोरीपेक्षा तीच कामाची आहे. ती गेली ना सगळ्यांच्या बरोबर 12 वाजतील. नाही मग थोडी अजून गॅप सोडावं लागेल. उद्या सकाळी फक्त ते पूजा लागल दोन्ही वेळ आणि उद्या जागरण असेल ना रात्री 12 वाजता लागेल. आई सगळ्यांनी बिड्डा सोडून घेतलेला 12 वाजता सगळी बिड्डा खातात वेगपासून येते हे बघा आता तोच वरती येत असते तू. एवढा बादलीवर बिड्डा टाकलेला नाही नाश्ता करतात या कुठे गेलता दोघी अरे बाबा सगळ्या भाकरीकाला आणल्या फ्रीज मध्ये जागा नाही. उद्याची झाली ना अजून एक कॉल घेतला नाही पण शाळेत गेली तर काही फरक नाही पडणार. आता यांची गरज आहे ना. पप्पानी पैसे जमा केले लगेच हा ते त्या दिवशी ते केसरचं वारीचं होतं सोनूला ते मग काय झालं त्याचं काय झालं बाबा? बायोडेटा पाठव ना. केसरची आहे ना पौर्णिमा पाठवत बरं, चौकशी करू ना.